आजची ही गोष्ट ऐकताना कदाचित तुम्हाला वाटेल असं खरंच होऊ शकतं, पण आजच्या स्मार्टफोनच्या या काळात काही गोष्टी अशा आहेत ज्या दिसायला साध्या वाटतात, पण त्यांचा गैरवापर झाला तर आयुष्यभराची कमाई, जमीन, घर आणि विश्वास सगळं धोक्यात येऊ शकतं. ही कथा आहे एका ज्येष्ठ दाम्पत्याची. गावाजवळ त्यांची थोडी शेत जमीन होती. जमीन फार मोठी नव्हती, पण जागा चांगली होती, रस्ता जवळ होता. भविष्यात त्या जमिनीला चांगला भाव मिळू शकतो हे गावातल्या लोकांनाही माहित होतं. त्या दाम्पत्याला एक जवळचा नातेवाईक होता, बोलायला गोड, चेहऱ्यावर हसू आणि मनात नेमकं काय चाललंय हे कुणालाच कधी कळू न देणारा. एक दिवस तो घरी आला. त्याच्या हातात स्मार्टफोन होता, कानात वायरलेस ब्लूटूथ इयरबड्स म्हणजे इयरफोन होते. नेहमी सारखाच हसत म्हणाला, काका काकू तुमच्या जमिनीबद्दल थोडं बोलायचं होतं. मला ती जमीन घ्यायची इच्छा आहे. आपल्यातलंच आहे सगळं, बाहेरच्यांना देण्यापेक्षा मला दिली तर फार बरं. काकांनी शांतपणे विचारलं, भाव काय देणार? तो म्हणाला, तुम्ही बोला, तुम्हाला किती अपेक्षा आहे? काका काकू एकमेकांकडे पाहू लागले, कारण त्यांना पैशाची गरज होती, पण किती गरज आहे हे त्यांनी कुणालाही सांगितलं नव्हतं. काकू काही महिन्यांपासून कॅन्सर ट्रीटमेंट घेत होत्या. रिपोर्ट्स, इंजेक्शन, केमो, हॉस्पिटल बिल सगळं खर्चिक होतं आणि ह्या निवृत्त झालेल्या दाम्पत्यासाठी तो खर्च फार मोठा होता. मुलांना काळजी वाटू नये आणि इतर काही नातेवाईकांच्या चर्चा होऊ नये म्हणून त्यांनी ही गोष्ट काही फार जणांना माहिती होऊन दिलेली नव्हती. नातेवाईकानं थोडं इकडचं तिकडचं बोलला, म्हणजे तो नातेवाईक जो आलेला, जमिनीचा रस्ता, कागदपत्र, आसपासचे भाव सगळं विचारलं. मग अचानक तो उठला आणि म्हणाला, काका मी जरा वॉशरूमला जाऊन येतो. इतकं बोलून त्याने आपला फोन हॉलमधल्या टिपायवर ठेवला, मात्र उलटा ठेवला, स्क्रीन खाली. अगदी साधं, अगदी नैसर्गिक. कुणालाही वाटलं असतं फोन ठेवला आणि माणूस वॉशरूमला गेला. पण त्या फोनमध्ये एक सेटिंग चालू होती मित्रांनो, अँबियंट साऊंड. म्हणजे फोन जिथं ठेवलेला आहे तिथला आसपासचा आवाज वायरलेस हेडफोन्स मधनं ऐकू येऊ शकतो. त्याचे इयरबड्स कानात होते. तो वॉशरूम मध्ये गेला होता, पण त्याचे कान अजूनही हॉलमध्येच होते आणि काका काकू पूर्णपणे अनभिज्ञ होते. तो आत गेल्यावर काकू हळू आवाजात म्हणाल्या, ऐका, आपल्याला जास्त हट्ट धरता येणार नाही. पुढच्या महिन्यात सर्जरी करावी लागणार आहे, त्याचा मोठा खर्च असणार आहे. काका म्हणाले, हो डॉक्टरांनी सांगितलंय उशीर करता येणार नाही, पण जमीन आपण कमी भावातही देऊ शकत नाही. काही करून आयुष्यभरासाठीची आपली संपत्ती आहे ती संपून जाईल. काकूंचा आवाज थरथरला. माहिती आहे, पण माझ्या ट्रीटमेंटसाठी पैसे लागणार आहेत. मुलांना सांगितलं तर ते स्वतः त्रासात पडतील. आपण 30 लाख बोलू आणि अगदीच गरज पडली तर 24-25 लाखांवरही विचार करावाच लागेल. हे वाक्य ऐकताच वॉशरूम मध्ये उभ्या असलेल्या त्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावर वेगळंच छद्मी हसू आलं. त्याला भाव कळला होता, जी त्याचे उद्दिष्ट होतं हे सगळं करण्यामागचं. त्याला यांची कमकुवत जागा कळली आणि त्याला सगळ्यात मोठी गोष्ट ही देखील कळली की यांना पैशाची तातडीची गरज आहे, त्यामुळे आपण हा सौदा आपल्या म्हणण्यानुसार करून घेऊ शकतो. काही मिनिटांनी तो परत हॉलमध्ये आला. त्याने फोन शांतपणे उचलला, चेहऱ्यावर काळजीचा अभिनय आणला आणि म्हणाला, काका मी खरं सांगू का, बाजारात खरं तर एवढा भाव नाहीये. जमीन थोडी आत पण आहे, कागदपत्र क्लिअर करायला देखील वेळ लागेल. मी आपल्यातलंच म्हणून फार फार तर 22 लाख देतो, नाहीतर मला पण या सगळ्या व्यवहारात रिस्क आहे. काका थोडे नाराज झाले. 22 लाख खूप कमी आहे. तो लगेच म्हणाला, ठीक आहे काका, तुम्ही विचार करा, पण मला एक लिमिट आहे, त्याच्या पलीकडे मला जाता येणार नाही. आणि तुम्हाला पैसे लवकर हवे असतील तर मी मात्र 2 दिवसात पेमेंट अरेंज करू शकतो. काका काकू एकदम शांत झाले. तुम्हाला पैसे लवकर हवे असतील हे वाक्य त्यांच्या मनात घुसलं, पण फार काही लक्षात आलं नाही, कारण त्यांनी पैशाच्या इमर्जन्सी बद्दल त्याला तर काहीच सांगितलं नव्हतं. पण परिस्थिती अशी होती की त्यांना शंका घेण्यापेक्षा निर्णय घ्यावा लागला. काकूंची ट्रीटमेंट थांबवता येणार नव्हती. हॉस्पिटलची तारीख जवळ येत होती आणि मग शेवटी जमिनीचा व्यवहार 24 लाखात झाला आणि ती जमीन 24 लाखात विकली गेली. कागद झाले, पैसे आले, उपचार सुरू झाले. पण काही महिन्यांनी गावात चर्चा सुरू झाली की तीच जमीन पुढे जवळपास दुप्पट भावानं दुसऱ्याला देण्याची तयारी चालू आहे. काकांना हे ऐकून धक्का बसला, पण त्याहून मोठा धक्का त्यांना तेव्हा बसला जेव्हा त्यांच्या नातवानं एक दिवस सहज सांगितलं, आजोबा काही फोन्स म्हणजे स्मार्टफोन्स मध्ये एक सेटिंग असते आणि फोन जरी समोर ठेवला आणि त्या माणसाच्या कानात इयरबड्स किंवा ब्लूटूथ हेडफोन्स असतील आणि तो दुसरीकडे असेल तरी इथला आवाज, फोन जिथे आहे तिथला आवाज ऐकू येतो. काका एकदम गप्प झाले. त्यांच्या डोळ्यासमोर तो दिवस जशाचा तसा उभा राहिला. टिपायवर उलटा ठेवलेला फोन, वॉशरूमला गेलेला नातेवाईक आणि त्यानंतर त्याने अचानक केलेलं वाक्य, तुम्हाला पैसे लवकर हवे असतील तर. आता सगळं स्पष्ट होतं. तो नातेवाईक निगोशिएशन जिंकला नव्हता, त्याने विश्वास हरवला होता किंवा चोरला होता. त्यानं जमीन स्वतः स्वस्त घेतली नव्हती, त्यानं एका आजारी स्त्रीची मजबुरी ऐकून तिचा फायदा घेतला होता. मंडळी, ही कथा फक्त जमिनीची नाही, ही कथा आहे आपल्या प्रायव्हसीची, विश्वासाची आणि स्मार्टफोनच्या अवेअरनेसची. अँबियंट साऊंड या नावाचं जे काही फोनमध्ये फीचर सुविधा आहे ती वाईट नाही, ती मुळात वाईट नाही. ज्यांना ऐकायला कमी येतं त्यांच्यासाठी ही सुविधा खूप उपयोगाची आहे, पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात तीच सुविधा लपून ऐकण्याचं साधन बनू शकते. आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपला फोन तुमच्या समोर ठेवून बाहेर जात असेल काहीतरी कामाचं कारण काढून, तर नक्कीच शंका घ्यायला अशा वेळी जागा होऊ शकते. म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी काही गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात.
कोणीही घरी आलं आणि गंभीर चर्चा चालू असेल, जमीन असेल, पैसे असेल, दागिने असेल, कागदपत्र असेल, आजारपण असेल, पासवर्ड असेल, बँक अकाउंट असेल, तर त्या व्यक्तीचा फोन आपल्या जवळ, आपल्या समोर, आपल्या आसपास ठेवू देऊ नका. त्याला सरळ सांगायचं, तुझा फोन आहे, तू घेऊन जा बाबा. कोणी वॉशरूमला, बाल्कनीमध्ये, दुसऱ्या खोलीत जात असेल आणि फोन मागे ठेवत असेल तर सावध व्हा. फोन उलटा ठेवला आहे म्हणजे तो बंद आहे असं समजू नका. स्क्रीन बंद म्हणजे रेकॉर्डिंग बंद असतंच असंही नाही. आणि फोन टेबलावर आहे म्हणजे कानही टेबलावरच आहेत असंही नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, अत्यंत खाजगी चर्चा करताना सभोवतालचे फोन्स, इयरबड्स, ब्लूटूथ डिव्हाइसेस यांच्याकडे आवर्जून लक्ष द्या. तिसरी गोष्ट, आपल्या घरातील सिनियर सिटीजन्सना अशा सेटिंग्स बद्दल आवर्जून माहिती द्या. त्यांना घाबरवू नका, पण जागरूक करा. मीही तुम्हाला आता ही सेटिंग कशी ऑन करतात किंवा कशी वापरतात, चालू करतात ते दाखवणार आहे. सेटिंग्जमध्ये जायचं आहे. सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर खूप ऑप्शन आहेत. त्यातलं आपल्याला ॲक्सेसिबिलिटी या ऑप्शनमध्ये जायचं आहे. ॲक्सेसिबिलिटी आणि त्याच्यामध्ये पण खूप ऑप्शन आहेत. त्यात आपल्याला जायचं आहे हिअरिंग एन्हान्समेंट. आता हे कशासाठी आहे? ज्यांना ऐकू कमी येतं त्यांच्यासाठी हे फीचर्स आहेत, पण त्याचा गैरवापर कसा होऊ शकतो आपण ते बघूयात. याच्यामध्ये काय काय आहे? हिअरिंग एड सपोर्ट, साऊंड नोटिफिकेशन आणि ॲम्प्लिफाय ॲम्बियंट साऊंड. तर ही जे फीचर आहे, याच फीचरचा या महाशयांनी गैरफायदा घेतला. ॲम्प्लिफाय ॲम्बियंट साऊंड म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की माझ्या आजूबाजूचे जे आवाज आहेत ते मोठ्याने ऐकू यावेत. म्हणजे माझ्या कानाची क्षमता कमी आहे, त्यामुळे मी जेव्हा हेडफोन घातलेला असेल तेव्हा माझ्या आजूबाजूला काही आवाज आला, सायरन वाजला किंवा माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणता आवाज आला तर तो मला अधिक प्रखरपणे ऐकू यावा, यासाठीचं हे फीचर आहे. ते आता कसं चालू करायचं? ॲम्प्लिफाय ॲम्बियंट साऊंडवरती क्लिक केलं, काही नाही, फक्त ॲम्प्लिफाय ॲम्बियंट साऊंड शॉर्टकट हे फक्त ॲक्टिवेट केलं. या कोपऱ्यामध्ये बघा एक माणूस आला, दिसतोय छोटा माणूस. झालं, ही ॲक्टिवेट झालं. आता जेव्हा कधी तुम्ही हा फोन कुठेतरी ठेवलेला असेल बाजूला आणि तुमच्या कानात हेडफोन असेल तर तुम्हाला आजूबाजूचा आवाज मोठ्याने ऐकू येऊ शकतो. आणि हे त्या स्क्रीनवरती पण तुम्हाला इथे खाली दिसू शकतं की तो छोटा माणूस आहे. ह्याचा अर्थ ॲम्प्लिफाय ॲम्बियंट साऊंड हे फीचर या फोनमध्ये चालू आहे, हे तुम्ही खात्री करू शकता. आजच्या काळात फसवणूक नेहमी बनावट सहीनं किंवा खोट्या कागदांनीच होत नाही. कधी कधी फसवणूक एका शांत अशा स्मार्टफोनने देखील सुरू होऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा, घरात आलेल्या प्रत्येक माणसावर संशय आपल्याला घ्यायचा नाहीये, पण घरात ठेवलेल्या प्रत्येक स्मार्टफोन बद्दल आपल्याला जागरूक राहायचं आहे. कारण फोन टेबलावर असू शकतो, पण त्याचे कान कुठे आहेत हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना असं काहीतरी होऊ शकतं आपल्या बाबतीत याची कल्पना येईल आणि ते सावध होतील, अशा गोष्टींना बळी पडणार नाही. मंडळी, टेक्नॉलॉजी पासून घाबरायचं नाही आपल्याला टेक्नॉलॉजी समजून घ्यायची आहे. कारण आजच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी फक्त कुलूप, कागदपत्र आणि सही पुरेशी नाही, स्मार्टफोनच्या सेटिंगचीही खबरदारी तितकीच गरजेची आहे. मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर कराल याची मला खात्री आहे, कारण आपल्या सुरक्षिततेची ही गोष्ट आहे. तुमची काही प्रतिक्रिया, प्रश्न असेल, काही शंका असेल तर कमेंट करून आवर्जून विचारा. आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूयात अशाच तुमच्या कामाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.